Chand and Chandani are partners of Gold Star Traders. They decided to share profit and losses in the ratio 3:2. From the following trial balance and additional information, you are required to prepare a trading and profit and loss account for the year end 31st March 2019 बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट. आता या ठिकाणी प्रॉब्लेम दिलेला आहे. पहिल्यांदा तुमच्या समोर ही इमेज आहे. मी या ठिकाणी काय केलेलं आहे, कम्प्लिटली या ठिकाणी चांद आणि चांदणी हे दोन पार्टनर्स आहेत. त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो 3:2 असा सांगितलेला आहे आणि आपल्याला फायनल अकाउंट तयार करायचं आहे. या ठिकाणी इथं दिलेलं आहे बघा. मी आता इथं थोडं म्हणजे प्रॉब्लेम दिलेला आहे, त्याच्यामध्ये पुढे लिहिलेलं आहे. सुरुवातीला आपण प्रॉब्लेम सोडवताना पहिल्यांदा म्हणजे प्रिपरेशन करत असताना आखून घ्यायचं आपल्या पेजवरती, वहीवरती, आणि त्याच्यानंतर प्रॉब्लेम पहिल्यांदा नीट बघायचा आणि पोस्टिंग कशा प्रकारे आहे इथं तिथं नोट डाऊन करायचं. जसं की आता इथं मी केलेलं आहे. परचेसेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला, सेल्स आहेत ते ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला, त्याच्यानंतर सन्ड्री डेटर्स असेटला आणि सन्ड्री क्रेडिटर्स हे लायबिलिटीजला, बिल्स रिसिवेबल असेटला, बिल्स पेएबल लायबिलिटीला, ओपनिंग स्टॉक ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला, लँड अँड बिल्डिंग असेट आहे त्यामुळं बॅलन्स शीटच्या असेट साईडला, वर्कमॅन मॅनेजर सॅलरी इथं सांगितलेले आहे तीसुद्धा. आता सॅलरी म्हटल्यानंतर बरेच जण कन्फ्यूज होत असतात. सॅलरी म्हटले की प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला येतात, परंतु या ठिकाणी काय सांगितलं, वर्क्स मॅनेजर सॅलरी म्हटलेलं आहे. म्हणजे काम करून घेणाऱ्या मजुरांच्या मॅनेजरची सॅलरी, म्हणजे हे डायरेक्ट एक्सपेन्सेस आलेले, त्यामुळे हे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटलाच येणार. त्याच्यानंतर मोटिव्ह पॉवर हे सुद्धा ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला येणार आहे. प्लांट अँड मशिनरी ही असेट आहे. ऑडिट फीज प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला, सॅलरीज अँड वेजेस म्हटलेलं आहे या ठिकाणी, म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. त्याच्यानंतर ट्रेड एक्सपेन्सेस पण आहेत आणि या ठिकाणी जनरल एक्सपेन्सेस पण आहेत. विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलेलं आहे, जो सुरुवातीचा फ्लो चार्ट आहे ॲडजस्टमेंटचा किंवा जे एंट्र्या कशा प्रकारे करायचे ते नीट बघून घ्या. पुस्तकातच आपल्याला आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला कुठले पोस्टिंग एंट्र्या होत असतात, का कुठल्या नोंदी घ्यायच्या, ट्रेडिंग अकाउंटला कुठल्या नोंदी घ्यायच्या, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला कुठल्या नोंदी घ्यायच्या, बॅलन्स शीटला कुठल्या नोंदी, हा पूर्णतः फॉर्मॅट हा चार्ट हा आहे तो नीट वाचा. समजा त्याच्याबरोबर मी तुम्हाला मराठीतून सुद्धा दिलेला आहे ह्या ट्रेड एक्सपेन्सेसविषयी. जर ट्रायल बॅलन्समध्ये फक्त ट्रेड एक्सपेन्सेस असतील तर ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घ्यायचं, परंतु त्यासोबत जर त्याच ट्रायल बॅलन्समध्ये त्याच प्रॉब्लेममध्ये ट्रेड एक्सपेन्सेस व्यतिरिक्त इतर कुठले तरी एक्सपेन्सेस म्हणजे सन्ड्री एक्सपेन्सेस, जनरल एक्सपेन्सेस, मिसलेनियस एक्सपेन्सेस असे काही अदर एक्सपेन्सेस दिले असतील तर ट्रेड एक्सपेन्सेसची नोंद ही ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला घ्यायची आणि जनरल एक्सपेन्सेसची नोंद ही म्हणजे इतर जे दुसरे एक्सपेन्सेस असतील त्याची नोंद ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला घ्यायची. नसेल फक्त ट्रेड एक्सपेन्सेसच जर असेल तर ती डायरेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घ्यायची. परंतु इतर ट्रेड एक्सपेन्सेससोबत जनरल एक्सपेन्सेससुद्धा दिलेले आहेत म्हटल्यानंतर ट्रेड एक्सपेन्सेसची नोंद ही ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला होणार आहे. त्याच्यानंतर जनरल एक्सपेन्सेसची नोंद ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला होणार आहे. लक्षात आलं. त्याच्यानंतर वेजेस अँड सॅलरीज दिलेलं आहे. मग अशी काय सांगितलं, सॅलरीज अँड वेजेस म्हटल्यावर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घेतलेलं आहे आणि आता वेजेस अँड सॅलरीज म्हटलेलं आहे त्यामुळे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला या ठिकाणी घ्यायचं आहे. जो सुरुवातीला शब्द येईल सॅलरीज आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला आणि वेजेस आहेत ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. पण वरती मग असे सांगितल्याप्रमाणे वर्कमॅन सॅलरी, तिथं सॅलरी आलं म्हटलं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला येणार नाही आहे, तो डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, त्यामुळे ते ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटलाच येणार आहे या ठिकाणी. त्याच्यानंतर लूज टूल्स हे असेट आहेत त्यामुळे ते असेट साईडला येणार. आणि त्याच्यानंतर प्रिपेड रेंट, प्रिपेड हे आपण कुठं घेत असतो, असेटला घेत असतो. त्याच्यानंतर कॅपिटल अकाउंट हे त्यांच्या क्रेडिट कॅपिटल अकाउंट मांडायचं आणि त्यांच्या क्रेडिट साईडला बाय बॅलन्स कॅरी डाऊन अशी घ्यायचं किंवा डायरेक्ट बॅलन्स शीटला जरी घेतला तरी चालेल. पण जर आणखीन जर त्याच्यामध्ये ॲडजस्टमेंट असतील, ॲडजस्टमेंट बघायचे म्हणून मी सुरुवातीला सांगितलं पहिल्यांदा प्रॉब्लेम एक फार वेळ नाही घ्यायचा, परंतु प्रॉब्लेम एक ऑब्झर्व करायचा आणि त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी मांडणी करायची. त्यामुळे इथं आता कॅपिटलवरती बाकीच्या काही ॲडजस्टमेंट नाही तरीसुद्धा मी इथं वेगळं अकाउंट मांडलेलं आहे. कॅपिटल अकाउंट दोघांचे या ठिकाणी चांद आणि चांदणी सांगितलेलं आहे, 1.5 लाख आणि 1 लाख. त्याच्यानंतर चान्स लोन अकाउंट म्हणजे एका पार्टनरनं या ठिकाणी व्यवसायासाठी लोन काढलेलं आहे. म्हणजे इथं मी लिहायचं राहिलेलं आहे, चुकून लिहायचं राहिलेलं आहे. चान्स अकाउंट हे सुद्धा लायबिलिटीला येतं. आणि त्याच्यानंतर कमिशन रिसिवड, आता कमिशन म्हटलेलं आहे, कमिशन रिसिवड म्हटलेलं आहे. रिसिवड म्हणजे मिळालेले आहेत, म्हणजे मिळालेले म्हणजे हे आपण कुठे घ्यायचं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला घ्यायचं. बघा काही वेळेला नुसतं कमिशन म्हणतील,
क्रेडिटची अमाऊंट देतील. क्रेडिटची अमाऊंट असेल तर ते डायरेक्ट क्रेडिटलाच घ्यायचं, ती मिळालेली अमाऊंट असते. आणि कमिशन म्हटलेलं आहे जर फक्त डेबिटला असेल तर ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घ्यायचं. म्हणजे ते आपण कमिशन दिलं आहे म्हणजे आपला तो खर्च समजायचा. एकदा आता डायरेक्टली तुम्हाला लिहिलं त्यामुळे काही प्रश्न नाही, कमिशन रिसिव्ड म्हटलेलं आहे, पण तू काही वेळेला कमिशन फक्त म्हणतात आणि डेबिटची किंवा क्रेडिटची अमाऊंट देत असतात. त्यावरून लक्षात घ्यायचं. डेबिटची अमाऊंट ही डेबिटला घ्यायची, क्रेडिटची अमाऊंट असेल तर क्रेडिटलाच घ्यायची. तर अशा प्रकारे हे इथं ट्रायल बॅलन्स दिलेला आहे. त्याच्यानंतर खाली ॲडजस्टमेंट सांगितलेले आहेत. ॲडिशनल इन्फॉर्मेशन. स्टॉक ऑन हँड ऑन 31st March 2019 वॉज कॉस्ट ₹42,000 अँड इट्स मार्केट प्राईस वॉज ₹45,000. सुरुवातीला सांगितलेलं 11वीलाच हे मी सगळं तुम्हाला सांगितलेलं आहे बऱ्यापैकी, की स्टॉक क्लोजिंग स्टॉक हा जो ॲडजस्टमेंटमध्ये किंवा ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये जो स्टॉक दिलेला असतो हा कुठला असतो? क्लोजिंग स्टॉक असतो. आणि क्लोजिंग स्टॉकच्या म्हणजेच हे ॲडिशनल इन्फॉर्मेशन म्हणजे ॲडजस्टमेंटच्या केव्हाही 2 नोंदी होत असतात. चुकून कुठल्या तरी एखाद्या एंट्रीचे 3 नोंदी होत असतात, परंतु मोस्टली 2 नोंदी ह्या होत असतात. मग आता हा स्टॉक जो आहे आणि त्यामध्ये 2 अमाऊंट दिलेले आहेत. मग याच्यापैकी जी रक्कम लहान असेल ती आपण रक्कम घ्यायची आहे. म्हणून या ठिकाणी 42,000 आपण ही अमाऊंट घ्यायची आहे. ती कुठे घ्यायची? ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला क्लोजिंग स्टॉक म्हणून या ठिकाणी नोंद घ्यायची आहे. आणि दुसरं पोस्टिंग असेट साईडला घ्यायचं आहे. आता मी केलेलं आहे त्या पद्धतीने तर चांगलं आहे. त्याच्यानंतर मोटिव्ह पॉवर इन्क्लूड्स रुपीज म्हणजे कुठल्या याला आपण या ठिकाणी ॲडजस्टमेंट आहेत ते पहिल्यांदा टिक मार्क करून घ्यायचे आहेत. आता मी इथं डायरेक्ट क्लोजिंग स्टॉक आहे ते इथं काय ॲडजस्टमेंट म्हणजे कुठं टिक मार्क करायची गरज नाही, ते डायरेक्ट आपण नोंद घ्यायची आहे. एक ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला आणि दुसरी नोंद असेट साईडला. त्याच्यानंतर तर मोटिव्ह पॉवर ॲडजस्टमेंट आहे म्हटल्यानंतर मी मोटिव्ह पॉवरला इथं टिक मार्क केलेला आहे. त्याच्यानंतर ऑडिट फीजवरती ॲडजस्टमेंट आहे त्यामुळे ऑडिट फीजला टिक मार्क केलेलं आहे. बिल्स पेएबलवरती ॲडजस्टमेंट आहे. आता बिल्स पेएबल इथं दिलेलं आहे आपल्याला थर्ड आहे आयटम बिल्स रिसिवेबल आणि बिल्स पेएबल एकदमच दिलेलं आहे. त्यातल्या बिल्स पेएबलवरती ॲडजस्टमेंट आहे. आणि सेकंड इफेक्ट जो जातो तो सन्ड्री क्रेडिटर्सवरती जातो. त्यामुळे मी इथं दोन्ही ह्याला टिक मार्क केलेला आहे. बघा तुम्हाला फोटोमध्ये जर दिसत असेल बिल्स पेएबलला पण टिक मार्क केलेला आहे आणि सन्ड्री क्रेडिटर्सला पण टिक मार्क केलेलं आहे. त्याच्यानंतर डेप्रिसिएशन सांगितलेलं आहे. प्लांट अँड मशिनरी, लूज टूल्स दोन्ही याला प्लांट अँड मशिनरी आणि लूज टूल्सचा टिक मार्क केलेला आहे. आणि त्याच्यानंतर 6वी ॲडजस्टमेंट सांगितले कमिशन इन्क्लुडेड प्री रिसिव्ड अमाऊंट म्हणजे कमिशन रिसिव्ड जे आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला आपण घेतो. मी तर शॉर्टमध्ये PC, PD असं TD म्हणजे ट्रेडिंग अकाउंट डेबिट, TC म्हणजे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला, PC म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला, PD म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. अशा प्रकारे आपण सुरुवातीला 5 मिनटात या ठिकाणी टिक मार्किंग करून घ्यायचं आहे. कुठली हिडन ॲडजस्टमेंट असेल तर त्याला स्टार करून ठेवायचं म्हणजे आपल्याला सोडवताना लक्षात येईल. अशा प्रकारे या ठिकाणी कमिशनवरती सुद्धा ॲडजस्टमेंट असल्यामुळे मी कमिशन रिसिव्डसुद्धा टिक मार्क केलेलं आहे. आता इथं मी प्रॉब्लेम सोडवलेला आहे बघा. विद्यार्थ्यांना जसं सांगितलेलं आपण पोस्टिंग सुरुवातीला म्हणजे पहिल्या फोटोमध्ये सांगितलेलं आहे कुठं कशा पोस्टिंग करायच्या त्या पद्धतीने मी या ठिकाणी करत गेलेलं आहे. ओपनिंग स्टॉक या ठिकाणी पहिल्यांदा पर्चेसेस अँड सेल्स आहेत. पर्चेस मी सेकंड लाईनला घेतलेला आहे त्यावेळी लिहित असताना, कारण ओपनिंग स्टॉक हा पहिला आयटम येणार त्याच्यासाठी एक लाईन सोडलेली होती मी. आणि पर्चेसेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला 89,200 या ठिकाणी घेतलेली आहे. त्याच्यानंतर पुढं सेल्स पण आहे. या ठिकाणी सेल्स मी डायरेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला इथं नोंद घेतलेली आहे. मी दोन्ही फोटो तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवेन मी प्रॉब्लेम सोडवलेला, पण मी एक्सप्लेनेशन देत आहे. त्याच्यानंतर सन्ड्री डेटर्स आहे आणि सन्ड्री क्रेडिटर्स दोन्ही आहे. सन्ड्री डेटर्स मी मगाशी सांगितल्याप्रमाणे इथं असेटला घेतलेले आहे. याच्यावरती कुठलीही ॲडजस्टमेंट नाही आहे, टिकमार्क नाही. मोस्टली सन्ड्री डेटर्सवरती असते पण या प्रॉब्लेममध्ये ॲडजस्टमेंट दिलेली नाही आहे. म्हणून ही अमाऊंट डायरेक्टली मी असेटची डायरेक्ट आउटरला घेतलेली आहे. बघा मी इथं कॉलम इनर आउटर दोन्ही असे कॉलम केलेले आहेत. इथं वरती म्हणजे सुरुवातीपासून जर बघितलं परत एकदा बॅकला जाऊन इन द बुक्स ऑफ चांद अँड चांदणे ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड पर्टिक्युलर 2 कॉलम अमाऊंट असे या ठिकाणी केलेले आहेत, इनर कॉलम आणि आउटर कॉलम. तर अशा पद्धतीनं मी बॅलन्स शीटसुद्धा केलेलं आहे. हेडिंग हे वरती देणं खूप गरजेचं आहे. डायरेक्टली प्रॉब्लेम सोडवायला जायचं नाही. लायबिलिटी असेट याच्यामध्ये आता असेटला सन्ड्री डेटर डायरेक्ट आउटरला मी 34,000 घेतलेले आहे.
त्याच्यानंतर पुढेच दिलेले आहे सन्ड्री क्रेडिटर 45,500. आता मग अशी आपण टिकमार्क केलेले ॲडजस्टमेंट आहे म्हटल्यानंतर मी ही इनरला अमाऊंट घेतलेली आहे. त्याच्यानंतर पुढचं आहे बिल्स रिसिवेबल. हे सुद्धा इथंच येतं. बिल्स रिसिवेबलवरती कोणती ॲडजस्टमेंट नाही म्हणून त्यामुळे ती डायरेक्ट आउटरला मी अमाऊंट 35,000 घेतलेली आहे. आणि बिल्स पेएबलची अमाऊंट त्याच्यावरती ॲडजस्टमेंट आहे, डिसऑनर झालेला आहे म्हणून ती देखील अमाऊंट इथं मी लायबिलिटीज साईडला इनर कॉलमला घेतलेली आहे. त्याच्यानंतर ओपनिंग स्टॉक दिलेला आहे. मगाशी मी म्हटलेलं आहे मी पहिली ओळ रिकामी ठेवली होती त्या ठिकाणी मी नोंद घेतलेली आहे 34,600. याच्यावरती कोणती ॲडजस्टमेंट असत नाही, ती डायरेक्टली ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला पहिला आयटम राहणार आहे केव्हाही. त्याच्यानंतर लँड अँड बिल्डिंग ही असेटला इथं नोंद घेतलेली आहे. त्याच्यावरती लँड अँड बिल्डिंगवरती डेप्रिसिएशन वगैरे काही नाही त्यामुळे ही डायरेक्ट आउटर कॉलमला अमाऊंट घेतलेली आहे. त्याच्यानंतर वर्क्स मॅनेजर सॅलरी ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला आउटर कॉलमला ॲडजस्टमेंट नाही आहे. त्याच्यानंतर पुढचा आयटम सांगितलेला आहे या ठिकाणी ट्रायल बॅलन्समध्ये मोटिव्ह पॉवर. आता आपण बघितलेलं मोटिव्ह पॉवरला इथे तर टिकमार्क केलेलं आहे, ॲडजस्टमेंट आहे म्हटल्यानंतर ती अमाऊंट काय करायची इनर कॉलमला घ्यायची आहे त्या आणि एक ओळ सोडून पुढचं त्या ठिकाणी नोंद घ्यायची आहे. त्याच्यानंतर प्लांट अँड मशिनरी असेटला जाणार आहे, याच्यावरती ॲडजस्टमेंट आहे म्हटल्यानंतर ही इनर कॉलमला अमाऊंट घ्यायची, एक ओळ सोडायची आणि पुढची नोंद घ्यायची त्या ठिकाणी. त्याच्यानंतर ऑडिट फी कुठे घ्यायची प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. आता मगाशीच म्हटल्याप्रमाणे परत मी तेच सांगते, आपण पहिल्यांदा ॲडजस्टमेंट वाचायचे आहेत कुठल्या ट्रायल बॅलन्समध्ये म्हणजे आयटमवरती ॲडजस्टमेंट आहेत त्याला टिकमार्क करून घ्यायचं आहे आणि आपल्याला मग ते प्रॉब्लेम सोडवत असताना ते आपल्याला अमाऊंट इनर कॉलमला घ्यायचं की आउटर कॉलमला घ्यायचं लक्षात येतं. आता इथं ऑडिट फीवरती सुद्धा ॲडजस्टमेंट आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला 3,400 इनर कॉलमला घेतलेला आहे. त्याच्यावरती लेस प्रीपेड आहे, पेड इन ॲडव्हान्स म्हणजे काय आहे प्रीपेड आहे त्यामुळे मी ती त्या ठिकाणी एक ओळ सोडलेली आहे आणि इनर कॉलमला घेतलेली आहे अमाऊंट. त्याच्यानंतर सॅलरीज अँड वेजेस याच्यावरती कोणतीही ॲडजस्टमेंट नाही आहे त्यामुळे डायरेक्ट आउटर कॉलमला सॅलरीज अँड वेजेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला 14,500 घेतलेले आहे. त्याच्यानंतर ट्रेड एक्सपेन्सेस मग अशीच मी याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. इथं खाली जनरल एक्सपेन्सेस असल्यामुळे ट्रेड एक्सपेन्सेस हे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला घ्यायचे आहेत, याच्यावरती कोणती ॲडजस्टमेंट नाही त्यामुळे डायरेक्टली आउटर कॉलमला. त्याच्यानंतर जनरल एक्सपेन्सेस आहे याच्यावरती देखील ॲडजस्टमेंट नाही, डायरेक्ट आउटर कॉलमला मी अमाऊंट घेतलेली आहे. त्याच्यानंतर पुढचा आयटम आहे वेजेस अँड सॅलरीज. हे कुठे घ्यायचं आहे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला वेजेस अँड सॅलरीज. त्याच्यानंतर लूज टूल्स ही घ्यायची आपल्याला, ही आपली असेट आहे आणि याच्यावरती टिकमार्क केलेलं आहे, डेप्रिसिएशन आहे त्यामुळे ही अमाऊंटसुद्धा आउटर इनर कॉलमला घ्यायची, एक ओळ सोडायची, पुढचं नोंद त्या ठिकाणी आपण घेऊ शकतो. त्याच्यानंतर प्रीपेड रेंट हे ट्रायल बॅलन्समध्ये असतं त्याची एकच नोंद घ्यायची, परंतु ॲडजस्टमेंटमध्ये असेल तर त्याच्या 2 नोंदी घ्यायच्या केव्हाही. विद्यार्थी मित्र लक्षात घ्या, कारण मी परत एकदा सांगते प्रीपेड रेंट किंवा आउटस्टँडिंग रेंट असेल ही जी ट्रायल बॅलन्समध्ये एखादा आयटम दिला असेल तर त्याची एकच नोंद घ्यायची. केव्हाही ट्रायल बॅलन्समधल्या आयटमची एकच नोंद होत असते. फक्त जर त्या ठिकाणी हिडन ॲडजस्टमेंट असेल तर त्याच्या 2 नोंदी होतात, पण त्या ठिकाणी त्याची एकच नोंद होणार आहे. मग त्या ठिकाणी प्रीपेड रेंट आहे, डायरेक्ट असेट साईडला एकच नोंद आउटर कॉलमला अमाऊंट घ्यायची आहे. किती आहे ती 4,500 या ठिकाणी प्रीपेड रेंट सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर कॅपिटल अकाउंट मी आता आपण इथं डायरेक्टली घेऊ शकत होतो, पण मी इथं कॅपिटल अकाउंट सेपरेट मांडलेलं आहे. कॅपिटल अकाउंट पर्टिक्युलर चांदणी क्रेडिटला चांदणी त्यांचा बॅलन्स बाय बॅलन्स कॅरी डाऊन 1.5 लाख आणि 1 लाख या ठिकाणी येतो. त्याच्यानंतर चान्स लोन हे काय आहे आपली लायबिलिटी आहे, व्यवसायाची ही एक लायबिलिटी आहे त्यामुळं लायबिलिटी साईडला मी याची नोंद घेतलेली आहे. त्याच्यानंतर कमिशन रिसिवड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला कमिशन त्याच्यावरती ॲडजस्टमेंट असल्यामुळे ती मी इनर कॉलमला अमाऊंट घेतलेली आहे आणि आता आपण ॲडजस्टमेंट सोडवायचे आहेत. आता इथं स्टॉक सांगितलेला आहे, मगाशी सांगितल्याप्रमाणे स्टॉकच्या 2 एंट्री जी कमी अमाऊंट असते ती अमाऊंट आपण घ्यायची आहे आणि क्लोजिंग स्टॉकचे केव्हाही 2 इफेक्ट असतात. एक ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला क्लोजिंग स्टॉक मग कमी अमाऊंट 45,000 एक आहे 42,000 आहे, कमी अमाऊंट आहे ती 42,000 ती आपण या ठिकाणी घेतलेली आहे. क्लोजिंग स्टॉकचे एक इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला, दुसरा इफेक्ट असेट साईडला घेतलेला आहे या ठिकाणी. त्याच्यानंतर दुसरी ॲडजस्टमेंट सांगितले मोटिव्ह पॉवर इन्क्लूड ₹3,000 पेड फॉर डिपॉझिट ऑफ पॉवर मीटर. आता काय सांगितले विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला ट्रायल बॅलन्समध्ये मोटिव्ह पॉवर दिलेले आहे, ती अमाऊंट किती आहे 5,500.
आता या 5,500मध्ये इन्क्लूड म्हणजे समाविष्ट आहेत किती 3,000 रुपये कशासाठी पॉवर मीटरच्या डिपॉझिटसाठी त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत. म्हणून आपण काय करायचं आहे जे समाविष्ट असलेले पॉवर मीटरची अमाऊंट मोटिव्ह पॉवरमधून लेस करायची आहे. मोटिव्ह पॉवर आपण कुठे घेतलेला आहे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला घेतलेला आहे. हा डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे त्यामुळं आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला घेतलेला आहे आणि त्याच्यातून पॉवर मीटर अमाऊंटची जी डिपॉझिटची अमाऊंट आहे लेस करायचे 3,000 आणि बेसिक मोटिव्ह पॉवर जी आहे 2,500 आपण आउटरला घ्यायची आहे. मग आता एक इफेक्ट हा झाला. दुसरा इफेक्ट पॉवर मीटर ही काय आहे आपण जे पॉवर मीटर बसवणार आहे ही एक आपली असेट असणार आहे. लक्षात आलं. म्हणून ही 3,000 जी आहे असेटला या ठिकाणी पॉवर मीटर म्हणून दाखवायचं आहे. लक्षात आलं. त्याच्यानंतर तिसरं आहे ऑडिट फीज. तिसरे ॲडजस्टमेंट काय झाले ऑडिट फीज पेड इन ॲडव्हान्स ऑफ ₹1,500. पेड इन ॲडव्हान्स म्हणजे यालाच काय म्हणायचं प्रीपेड म्हणायचं. हे प्रीपेड काय केलेले आहेत दिलेले आहेत 1,500 रुपये ऑडिट फी प्रीपेड म्हणजे ऑलरेडी पेड केलेली आहे. मग ते काय करायचं आहे जे 3,400ची जी अमाऊंट आहे त्याच्यातून प्रीपेड अमाऊंट ही लेस करायची 1,500 आणि आउटरला ती 1,900 या ठिकाणी येते. मग ही जी प्रीपेड अमाऊंट आहे ही काय करायची आपण नेहमीप्रमाणे प्रीपेड अमाऊंट कुठे घ्यायची आहे ऑडिट फी प्रीपेड बॅलन्स शीटच्या असेट साईडला घ्यायची आहे. त्याच्यानंतर बघा बिल्स पेएबल डिसऑनर्ड म्हटलेले आहे ऑफ ₹2,500. बिल्स पेएबल ही काय आहे आपली लायबिलिटी आहे. आपण लायबिलिटी साईडला ती घेतलेली आहे नोंद इनर कॉलमला 32,000 घेतलेले आहे. त्या 32,000मधले 2,500ची अमाऊंट आहे ही डिसऑनर झालेली आहे. बिल जे केलेलं आहे त्यातलं 2,500 हे डिसऑनर झालेलं आहे आपण देऊ शकलेलो नाही आहे. त्यामुळे त्याच्यातली जी बिल्स पेएबलची जी अमाऊंट होती ती 2,500 बिल्स पेएबलमधून लेस करायची आणि देऊ आपण शकलो नाही म्हणून क्रेडिटर्स आपले आहेत तसे वाढले म्हणून सन्ड्री क्रेडिटर्समध्ये ॲड करायचे. क्रेडिटर्स ही सुद्धा आपली लायबिलिटी आहे आपली उधारी आहे. आपण माल जो खरेदी केलेला असतो त्यांना पैसे द्यावायचे असतात ते पैसे आपण जे बिल्स पेएबल दिलेलं होतं ते आपण देऊ शकलो नाही म्हणून आहे तशी ती सन्ड्री क्रेडिटर्समध्ये काय होणार आहे तीच अमाऊंट ॲड होणार आहे. बघा लक्षात ठेवा अशी डिसऑनर केसेसमध्ये जर प्रॉब्लेम आला तर बिल्स पेएबलमधून लेस करायची आणि सन्ड्री क्रेडिटर्समध्ये ॲड करायची. कारण बिल्स पेएबलमधून लेस म्हणजे ती अमाऊंट आपण देऊ शकलेली नाही आहे म्हणून ती बिल्स पेएबल कॅन्सल झालेलं आहे आणि म्हणून त्याच्यातून जी एकूण बिल्स पेएबलची अमाऊंट होती त्याच्यातून ती वजा करायची आहे. आणि त्याच पद्धतीनंच आपले क्रेडिटर्स आहे तसे वाढलेले आहेत कारण क्रेडिटर्समधलीच अमाऊंट ही बिल्स पेएबल दाखवलेली असते. लक्षात आलं. जे बिल्स द्यावायचे असतात ते बिल्स पेएबल जे आलेले असतात बिल त्याची रक्कम या ठिकाणी सांगितलेली आहे ती आपण देऊ शकलो नाही म्हणून ते बिल्स पेएबलमधून लेस करायचे आणि सन्ड्री क्रेडिटर्समध्ये ॲड करायचे. सेम ॲज एखाद्या बिल्स रिसिवेबल पण डिसऑनर होऊ शकतो त्यावेळीसुद्धा सेम करायचं आहे. बिल्स रिसिवेबलमधून लेस करायचं आणि डेटर्समध्ये तिथंच असेट साईडला ॲड करायचे म्हणजे इफेक्ट हे एकाच ठिकाणी 2 होत असतात. त्याच्यानंतर पुढचे ॲडजस्टमेंट आहे डेप्रिसिएट प्लांट अँड मशिनरी. डेप्रिसिएशन सांगितलेलं आहे प्लांट अँड मशिनरी 5%. 80,000वरती 5% म्हणजे 4,000 इथं मी डेप्रिसिएशन घेतलेलं आहे. आउटर कॉलमला ती अमाऊंट वजा करून 76,000 घेतलेली आहे आणि लूज टूलवरती 10% सांगितलेलं आहे. लूज टूल्स टोटली 10,000 आहे त्याच्यावरती 10% म्हणजे 1,000 वजा केलेले आहे. आउटर कॉलमला 9,000 अमाऊंट घेतलेली आहे. आता डेप्रिसिएशनचा दुसरा इफेक्ट प्रॉफिट हा आपला खर्च आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू डेप्रिसिएशन प्लांट अँड मशिनरी 4,000 जी डेप्रिसिएशनची मेन अकाउंट असते तीच घ्यायची आणि लूज टूल्स 1,000 अशा पद्धतीनं डेप्रिसिएशनची टोटल अमाऊंट ही 5,000 होते. आणि त्याच्यानंतर सहावा इफेक्ट या ठिकाणी सांगितलेला आहे ॲडजस्टमेंट सांगितलेलं आहे कमिशन इन्क्लुडेड प्री रिसिवड अमाऊंट. प्री रिसिवड म्हणजे आपल्याला मिळालेलं आहे ते अगोदर देखील त्याच्यातले जे कमिशन जे रिसिवड 2,500 आहे त्याच्यामध्ये 1,000 ही ऑलरेडी मिळालेली रक्कम त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे म्हटल्यानंतर ही आपण काय करायची लेस करायची. कमिशनमधून प्री रिसिवड अमाऊंट ही काय करायची आहे लेस करायची आहे आणि प्री रिसिवड अमाऊंट ही एक लायबिलिटी आहे आपली त्यामुळे ती लायबिलिटी साईडला 1,000 अमाऊंट दाखवायची. अशा पद्धतीने हे 2 इफेक्ट या ठिकाणी घेतलेले आहेत. अशा पद्धतीने सगळ्या पोस्टिंग आपल्या झालेल्या आहेत. आता आपण फक्त क्लोज करत जायचं या ठिकाणी. पहिल्यांदा मी ट्रेडिंग अकाउंट पहिल्यांदा ग्रॉस प्रॉफिट आहे का ग्रॉस लॉस आहे लक्षात घ्यायचं आहे. इथं क्रेडिट बॅलन्स आहे
म्हटल्यानंतर इथं ग्रॉस प्रॉफिट होणार. डेबिट बॅलन्स असेल तर ग्रॉस लॉस असतो, पण इथं काय आहे, क्रेडिट बॅलन्स आहे. म्हणजे क्रेडिट साईड ही मोठी आहे बेरीजमध्ये. 1,61,000 बेरीज येते आणि या ठिकाणी आपला ग्रॉस प्रॉफिट या टोटल अमाऊंटमधून वजा केल्यानं 7,200 हा ग्रॉस प्रॉफिट होतो. हा ग्रॉस प्रॉफिट आपण कुठे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला घेतो. ग्रॉस लॉस असेल तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला कॉन्ट्रास्ट एंट्री या ठिकाणी पोस्टिंग करत असतो. आता हे ग्रॉस प्रॉफिट आहे आपण 7,200. याच्यामध्ये आपण बाकीचे अमाऊंट जर बघितले तर आपली क्रेडिट साईडची बेरीज ही कमी पडते आणि डेबिट साईडची बेरीज ही जास्त आलेली आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला नेट लॉस झालेला आहे, नुकसान झालेलं आहे. म्हणून पहिल्यांदा हा डेबिट बॅलन्स आलेला आहे, म्हणून डेबिटची बेरीज केलेली आहे. ती बेरीज 23,200 आलेली आहे आणि ती इकडं फॉरवर्ड केली आहे 23,200. आणि क्रेडिट साईड ग्रॉस प्रॉफिट प्लस कमिशन हे जे मिळालेलं आहे हे वजा केल्यानंतर तिथं नेट अमाऊंट किती आलेली आहे, 14,500. हा 14,500 आपल्याला काय झालेला आहे, लॉस झालेला आहे. आणि आपल्याला हा लॉस आहे तो दोन्ही पार्टनर्सना त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशिओमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. म्हणजे 3:2 वरती प्रॉब्लेममध्ये दिल्याप्रमाणे. मग ती अमाऊंट किती येते, 8,700 आणि 5,800. आता हे अमाऊंट आहे ही जर प्रॉफिट असतात तर कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला घेतलं असतं, म्हणजे कॅपिटलमध्ये ॲड केलं असतं. परंतु आता हे काय आहे, लॉस आहे. त्यामुळं कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला घ्यायचं किंवा डायरेक्ट जर घेतला असेल तर कॅपिटलमधून लेस करायचं आहे. आता ही लेस करून एकूण माझी कॅपिटलची अमाऊंट किती आलेली आहे, 1,41,300 आणि चांदणीची 94,200 ही आहे. अशी अमाऊंट टू बॅलन्स ब्रॉड डाऊन ही कुठे घ्यायची, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. आता मी इथं कॅपिटल अकाउंट सेपरेट का घातलं, तर आपल्याला बऱ्याचशा कॅपिटलवरती इफेक्ट्स येत असतात. इंटरेस्ट ऑन कॅपिटल, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स वगैरे जर हे असतील तर हे सगळे जर बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला एका ठिकाणी करायचं म्हटलं तर खूप किचकट होतं. इथं आता दुसऱ्या कुठल्या पोस्टिंग नाही तर म्हटल्यानंतर डायरेक्ट घेतलं असतं तरी काही हरकत नव्हती, पण तुम्ही सेपरेट या ठिकाणी घातलेलं आहे. मग ही जी बॅलन्सिंग अमाऊंट आहे ही या ठिकाणी घेतलेली आहे. आणि अशा प्रकारे दोन्ही ची कॅपिटलची बेरीज या ठिकाणी 2,35,500 अशी आलेली आहे. प्रॉब्लेम हा 3,25,000 या ठिकाणी टॅली झालेला आहे.